हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. वेलकम बॅक टू माय चॅनल वर्षास लाईफ मराठी. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. आज मी तुम्हाला इडली बनवून दाखवते आणि सांबार नाही बनवणार, या इडली आणि चटणी बनवते. तर चला. हे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली सफेदवाली. हे तांदूळ इंद्रायणी तांदूळ आपल्या गावाकडे भेटतात की नाही, ते होते. जो भात चिकट आणि वासाचे तांदूळ असतात इंद्रायणी, तो तांदूळ होता हा. आता म्हणजे तो चिकट होतात आणि इडल्या पण खूप चिकट होतात असं नाही आहे. ह्याच्यामध्ये मी एक सिक्रेट हे टाकणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, हे मी तांदूळ घेतले होते आणि ही छोटी वाटी पोह्याची घेतलेली, त्याच्यामुळे हे चिकट नाही होत आणि एकदम मस्त स्पंजी बनतं. हे 2 वाट्या तांदूळ आहेत. हे 1 वाटी उडीद डाळ आणि ही छोटी वाटी पोह्याची आहे. ह्या तिन्हीला पण बरोबर वॉश करून बरोबर धुवून घेतलेलं आहे आणि भिजत ठेवलेलं आहे सकाळी मी. ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकायचे आहेत तांदळामध्ये. हे पूर्ण दिवस असंच भिजत ठेवायचं आहे. आणि संध्याकाळी याचे वाटण करायचं आहे. पूर्ण ह्याची पेस्ट नाही बनवायची, असं रवाळच ठेवायचं आहे, जास्त पेस्ट नाही करायची याची. हे मी हातानंच घेते. हे पोहे असे झालेत भिजून. हे पूर्ण असं हे करून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि रात्री परत वाटून झाल्यानंतर असंच झाकून ठेवायचं आहे गरम ठिकाणी. आता आमची लाईट गेलेली म्हणून हे असं दिसतंय. याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि सकाळी मग हे करायचं आहे. कढई मी पाणी ठेवलेलं स्टीम करायला. हे तेल लावून घेतलं आहे मी आणि आता इडली बनवते. खूप छान इडली बनते, करून बघा. हे मेथीचे दाणे आणि पोहे टाकून. हे बघा, लगेच निघाली आणि अशी चिकटलेली पण नाही आहे, खूप छान बनते. आणि हे चटणी करायला घेतलेली, हिरवी चटणी मी जी बनवते ती. ओला नारळ घेतलेला, मिरची, कोथिंबीर आणि दही, या 4 ह्याच्यापासूनच मी चटणी बनवते. खूप छान बनते चटणी, करून बघा. ही कढई घेतली मी, याच्यामध्ये कढीपत्ता, थोडी राई आणि हळदीची चिमट टाकलेली आणि हे जे बनवलेलं ते मिक्सरला खोबरे आणि दहीचं वाटण टाकलं आहे. याच्यामध्ये वरून मी ताक टाकलेलं आणि मीठ. हे झाले आपली चटणी आणि इडली तयार. या सर्वजण खायला. ही चटणी बनवून बघा, खूपच सुंदर लागते. आमच्या इकडे पाऊस पडतो आहे आत्ता कराडमध्ये. तुमच्याकडे पडतो आहे की नाही सांगा मला. आणि या सर्वजण इडली चटणी खायला. आणि आम्ही साडी घ्यायला गेलेलो, तर ह्याच्यामध्ये एक काठापदराची साडी घेतली आणि एक बिना काठापदराची, म्हणजे असे फॅन्सी टाईपच आहे. स्पार्कलवाले आहेत दोन्ही पण, अशा चमकवाल्या. मला हा मोरपीस कलर खूप आवडतो. हा डार्क मोरपीस कलर होता आणि रेड बॉर्डर आणि तो फिरता कलर होता. ह्या 2 साड्या मला खूप आवडल्या म्हणून मी घेतल्या होत्या. कशी वाटली ही साडी मला सांगा. आहेत ना मस्त. लाल बॉर्डर होती, याची काठ होते. बाय.